नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहता NDTV मराठी. महाराष्ट्र नामा या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. राज्याच्या प्रगतीशी, जनतेच्या सोयीसुविधांशी संबंधित काही महत्त्वाच्या बातम्या घेऊन आम्ही आलो आहोत. चला पाहूयात काही प्रमुख घडामोडी. महाराष्ट्र शासनानं युनेस्कोच्या मुख्यालयाला भेट म्हणून दिलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण नुकतंच पार पडलं. अनावरण सोहळा युनेस्कोचे महासंचालक खालिद अल इनाई यांच्या हस्ते पार पडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्वत्ता आणि प्रतिभेच्या जोरावर जगाला समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली. यावेळी भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा आणि इतर मान्यवर सुद्धा हजर होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी युनेस्कोचे अधिकारी आणि संबंधित वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. श्री राजेश अगरवाल यांची महाराष्ट्र राज्याचे 47वे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडून नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अगरवाल यांनी पदभार स्वीकारला. शासनानं राज्याच्या मुख्य सचिव पदावर श्री राजेश यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्राचा विकास आणि गौरव वाढवण्यासाठी आपण प्रभावीपणे कार्यरत राहू अशी भावना सुद्धा नवनियुक्त सचिवांनी व्यक्त केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव OP गुप्ता, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यासह मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव सुद्धा उपस्थित होते. नाशिक महानगरपालिकेचा क्लीन गोदावरी बॉन्ड नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घंटानाद करून क्लीन गोदावरी बॉन्डचं लिस्टिंग सुद्धा झालं. गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेनं हे बॉन्ड तयार केले आहेत. या बॉन्डच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून येणारा निधी हा गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी आणि काठावरील परिसराच्या दुरुस्तीच्या कामांकरिता वापरण्यात येणार आहे. क्लीन गोदावरी बॉन्ड्सना आतापर्यंत 4 पटीनं जास्त प्रतिसाद मिळालेला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. फक्त 2025मध्येच महानगरपालिकेचे बॉन्ड्स एक्सचेंजवर सूचीबद्ध झालेत आणि ज्यात क्लीन गोदावरी बॉन्डचा समावेश आहे. कुंभमेळ्याच्या तयारीत नाशिक महानगरपालिका महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि या बॉन्ड इश्यूद्वारे नाशिक महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे. तसंच महाराष्ट्र राज्य लवकरच वीज वितरण कंपन्यांचे टप्प्याटप्प्याने इक्विटी सूचीकरण करण्याची सुद्धा योजना आखत आहे. अनेक कामं आम्ही हातामध्ये घेतलेली आहेत. क्रिटिकल अशा प्रकारचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे. अतिशय गतीने ते तयार करायचं आहे आणि हे तयार करत असताना त्याच्यामध्ये लोकांना विश्वासात घेऊन या कुंभमेळ्याची जी काही गरिमा आहे, त्याचं जे पावित्र्य आहे, हे पावित्र्य टिकवत आपल्याला त्या ठिकाणी हे संपूर्ण काम करायचं आहे. आणि म्हणून मी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. महाराष्ट्र शासन, झिरो माईल यूथ फाउंडेशन आणि नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं नागपूर बुक फेस्टिवल 2025चं आयोजन करण्यात आलं होतं. याच अंतर्गत झिरो माईल लिटरेचर फेस्टिवलचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं. फेस्टिवलचे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन सुद्धा झालं. तर झिरो माईल लिटरेचर फेस्टिवलमध्ये विविधांगी विषय हे मांडण्यात आलेले आहेत. यातूनच वैचारिक कक्षा रुंदावल्या जातील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलताना व्यक्त केला. राज्याच्या क्रीडा विभागातर्फे प्रोजेक्ट महादेवाच्या राज्यस्तरीय स्काउटिंग अंतिम फेरीचं उद्घाटन मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कुपरेज फुटबॉल मैदानामध्ये करण्यात आलं. महादेवा फुटबॉल उपक्रमासाठी अभिनेता टायगर श्रॉफची 5 वर्षांसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. निवडलेल्या 60 फुटबॉलपटूंना महाराष्ट्र शासनातर्फे 5 वर्षांची विशेष शिष्यवृत्ती सुद्धा प्रदान केली जाईल. क्रीडा विभाग, मित्रा, विफा, VSTF तसंच अन्य संस्थांच्या सहकार्यानं प्रोजेक्ट महादेवा महाराष्ट्रातील फुटबॉलप्रेमी तरुणांना जागतिक दर्जाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा निर्णायक उपक्रम ठरतोय. भारत 2034 FIFA वर्ल्ड कपसाठी पात्र ठरेल आणि तेव्हा राष्ट्रीय संघामध्ये किमान 5 खेळाडू हे महाराष्ट्रातील असावेत. या दृष्टीनं राज्य सरकार आणि क्रीडा विभाग विशेष प्रयत्नशील आहे. तर या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. यानंतर इथेच थांबतोय. पाहत रहा NDTV मराठी. नमस्कार.